पोलीस स्टेशन मध्ये लागणार आहे एक निकाल, पण तू काही केसचा नाहीये. चला तर मग तिथे प्रत्यक्षात जाऊनच बघूया की हा निकाल नेमका कशाचा आहे ते. तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इबलीस कलाकार. सोडा काय सोडा सोडा हा चोऱ्या करतो आमच्या एरियात सोडा म्हणतो आई बापाची चूक आहे रे. बुडा चोर हा शाळेत गेलास तू हा शाळेत गेला शिकलेस तू तुला मुलगा आहे एक मुलगा आहे. शाळेत त्याला घातलेस का नसेल घातलं ना. शिक्षणाचा अभाव रे शिक्षणाचा अभाव. हा बाय माझा मुलगा 10वीला आहे हा त्याला शिकवलंय मोठं केलंय. तुझं काय हा संस्कारांचा प्रश्न आहे रे. शिक्षणाचा अभाव आहे रे. मोरे मोरे कुठली कलम लावलीत. 4 काजूची 2 आंब्याची आणि 20 फणसांची लावलेली आहे. मोरे काय ना आज माझा पहिला दिवस आहे. मला असं कॉमेडी करून भस्कन घाबरवू नका. मग तुम्ही कॉमेडी करा. मी कॉमेडी करू हा मग तुम्ही घाबराल. मग मीच करतो. हा मग अहो अहो कलम म्हणजे गावची कलम नाही. हा. ही आपली इथली कलम. अच्छा ही कलम त्याला लावलेली नाही आहेत का? अजून गुन्हा सिद्ध झालाय कुठे. तुमचा जावई आहे तो नाही बुवा. जावई आहे लावा त्याला कलम लावा. अशी कलम लावा ना सडला पाहिजे आयुष्यभर जेल. साहेब 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 मी तुमच्या पाया पडतो. वाटल्यास मी तुमच्या एरियात परत चोरी नाही करणार. काय म्हणालास. तुमच्या एरियात परत चोरी नाही आमच्या करणार. एरियात चोरी करणार नाही. मारा. मग कुठल्या एरियात करणार. पप्पा मला पप्पा म्हणतोय. नाही, नाही. पप्पा आहे मी तुझा. नाही नाही इकडे आवाज आला पप्पा तिकडे. मम्मी मारते पप्पा. अरे पप्पा. हे अगं काय काय अगं काय का का त्याला मारतीयस. त्याला इथं का आणलंयस पोलीस स्टेशनला. विसरलात ना. ए वेडे विसरलं मी आणि वेडी आहेस का ग? आज काय होतं ते विसरलात ना. काय आज काय विसरलात. आज काय खरं नाही बायको समोर तुमचं. वहिनी वाढदिवसानिमित्त तुम्हाला ही पृथ्वी भेट. हो वाढदिवस नाही हो माझा. ते विसरलं चाललं असतं मला. वाढदिवस नाही आहे. हो इकडे या तुम्ही काय आज आहे काय पण. याचा 10वीचा निकाल होता तो विसरलात. अरे हो खरं याचा 10वीचा निकाल आहे ना. ए चोर कळलं का बघ माझा मुलगा 10वीचा निकाल. पण तू मारती कशाला याला. हा हे काय रे टक्के कमी पडले तुला. घाबरू नकोस ग. आणि तू पण काय 10-12% मागे पुढे चालतात. 10-12% मागे पुढे चालतात. 12% पडलेत त्याला. आपण सांभाळतो ना. कसं कोणाला तोड दाखवू मी. बाळ निखिल तुला 12% पडले. अरे परवा मला काय म्हणालास एक अंदाजे 85 पडतील म्हणून. पप्पा तेवढेच पडलेत. मग 600 पैकी 85 मार्क मिळालेत मला. म्हणजे मी मार्क बोललो होतो टक्के नव्हतं बोललो पप्पा. असा बोलता बघ पट्टा काढ बोलता, पट्टा काढ. फक्त मारायचं माहिती नाही मला. पट्टा काढ पट्टा काढ. पट्टा काढ. साहेब 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 2 मिनिटं मला ह्यांच्याशी बोलायचं होतं. देता का. खूप महत्वाचं काम आहे. बरं मोरे बायकोशी बोलून घ्या. नाही नाही आज माझी बायको नाही आहे. साहेब कोणाची बायको आहे आज ही? माझी बायको आहे. वासाडे पटकन बोल ना. हा, बोलून घ्या चला काय ते. बोललो असतो तुम्ही मध्ये फट द्याल ना डायरेक्ट बोलता. अहो अहो गप्पा काय मारताय आनंदाची. एक मिनिट साहेब पेढा घ्या. ताई तुम्ही पण घ्या पेढा घ्या. काय झालं काय? सांगते पेढा घ्या. पेढा घ्या, तू पेढा पण घे पेढा. अहो आपल्या दत्तूला 10वीला 96% मिळाले. 96%. किती 96%. पप्पा मला माफ करा. पप्पा मला माफ करा. मला 4% कमी मिळाले पप्पा. 96% पडलेत. इकडे तिकडे होतं ना काय एवढं काय बस. ए ए ए ए चोरा ऐक ना. ए चोरा ए हा तुझा मुलगा आहे. हो 96%. 100%. नाही 100% तुझाच मुलगा आहे पण त्याला 96% मिळाले. हो हो हा बघ माझा 12%. ओ नाही आई 100%. 100% माझाच मुलगा आहे तो पण त्याला 12% मिळाले ना. वा वा कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. वा वा वा. अरे पोरा माझं आज नाव काढलंस तू. हो मोरे हा? जात आहे पोराच्या पालक सभेला. कोणाचा पोरगा आहे कौतुक कोणाला आहे. नाही साहेब कौतुक करायला पाहिजे. 96% म्हणजे काय खायचं काम आहे काय. हा? साहेबानू मला ना माझं शाळेचे दिवस आठवलं. का तुम्हाला पण 96% पडले होते. नाही शेवंताला. शेवंत कोण. शेवंत सहस्र बुद्धे. शेवंत सहस्त्र बुद्धे कोण. ती माझी शाळेतली क्रश होती का नाही.
पण कॉंग्रॅच्युलेशन पोरा, तुला 96% मिळालं. 96%. हा अच्छा हा 96% म्हटलं की शेवंत आठवते ना. त्याच्यानंतर काय झालं, शेवंतातनी माझा 96चा आकडा पडला. 36चा आकडा असतो. थोबाड फोडीन. एवढं तरी तुला गावला असता, कौतुक केलं असता. नाहीतर काय काय बोललो होतो तुम्ही? हा पोराला शाळेत घातलायस काय? तुमच्या पोराला 12% आणि ह्याला 96% मिळालेलं आहे. या बुरट्या चोराच्या पोराला 96% आणि याला 12%. सगळं ना तुमच्यामुळे झालंय. माझ्यामुळे का मी असे पेपर लिहिले का? तेवढे पण नसते पडले मग. कसा बोलतो? पट्टा काढ माझा, पट्टा काढ. मारून काय होणार आहे का आता? मारून काही टक्के वाढणार आहेत का त्याचे? हो टाके पडतील, टक्के थोडी वाढणार आहे. तुमच्या मुलाचं खरंच कौतुक आहे. 96% मार्क. तुम्हाला सांगतो वहिनी, म्हणजे हा लहानपणापासून हुशार असणार. हो हा, हुशार आहेच. हा. हुशार म्हणजे तो आहेच. पण तुम्ही असा भेदभाव करू नका, जर मला चुकीचं वाटतंय. म्हणजे कसं, एखादं मूल जेव्हा जन्माला येतं ना, तेव्हा निसर्ग कधी भेदभाव करत नाही की तुमचा मुलगा हुशार, माझा मुलगा ढ, माझा मुलगा हुशार, तुमचा मुलगा ढ. सगळ्या मुलांना कशी सारखी बुद्धिमत्ता देतो. आता हे कसं, पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण कसं संगोपन करतोय, आपण त्याला कसं वाढवतोय, घडवतोय, या सगळ्याचं ना आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे. हो आणि पालक म्हणून नियोजन महत्वाचं ना. म्हणजे सकाळी मुलाला लवकर उठवायचं, व्यायाम करायला लावायचा, नाश्ता द्यायचा, अभ्यासाला बसवायचं, शाळेतनं आल्यावर मग 2 तास खेळायला पाठवायचं, रात्री झोपायच्या आधी दूध प्यायला लावायचं. हे सगळं नियोजन पालक म्हणून आपलंच कर्तव्य खरं नाही आहे, का? अगदीच. म्हणजे हे सगळं तुम्ही केलेलं आहे? हा. तुम्ही उभ्या राहा जरा, या माझ्या मिठीत. अहो, काय कसलं नियोजन करताय? अरे कसं आहे, नियोजन करणारी मी बाई पाहिली ना की मला भरून येतं. हो ओ मोरे, काय चाललंय? पोलीस स्टेशन आहे, गणवेश आहे, जरा शिस्त बाळगा. हा दुसऱ्यांना शिस्त लावा. पोराचं काय बघू नका, 12% पडले त्याला. अगं याला 12 पडले, माझा दोष आहे का? मी याचा अभ्यास घ्यायला हवा होता. मला वेळ असतो का? आमचे हे वेळ काढतात पण. हो म्हणजे रात्री उशीर झाला ना, चोरी करायला गेले तरी पहाटे 4च्या ठोक्याला घरात येतातच नाही का हो? म्हणजे चहाचा घोट घ्यायच्या आधी ना दत्तूला उठवतात, म्हणतात उठ बाळा 4 वाजलेत, 2 कॉमेडी स्किट बघ. स्किट बघितलं कसं मन आणि हे बुद्धी एकदम अशी फ्रेश होऊन जाते ना. आणि मग 1 तास वेळ लावून ना सुवर्ण संच पत्रिका सोडवायला लावतात. काय म्हणजे सुवर्ण संच पत्रिका? येस सर, हे सगळं तुम्ही करताय? मीच घेतो सर सगळं. मोरे खुर्ची घ्या. हो हो. सुवर्ण नाही छान, बरोबर नाही. नाही त्यांनी खूप मेहनत घेतली हे सगळं. आपला जरा नीट समजावून सांगा सर. हा मी सुवर्ण क्षण सोडणार नाही. सांगा, नीट समजावून सांगा. मोरे वा. काही तर अहेर लिहायला बसलाय. उठा नाही, म्हटलं, उठा इकडचे. खुर्ची मागवलीत ना म्हणून. साहेब, चोर साहेब या जरा. या तुम्हीच चोर साहेब, तुम्हीच या जरा, या ना. या ना. मला जरा ते जाणून घ्यायचं सुवर्ण संच काय, जरा प्लीज बसा ना. सर या ना, तुम्ही या ना. याच्यावर बसा. बसा ना, प्लीज प्लीज. बसा ना. ते काय म्हणाला सुवर्ण संच काय? तुम्ही खाली बसलात. हा मला सांगा ना प्लीज. ऍक्च्युली ते ना महत्वाचे प्रश्न असतात, ते आपल्याला यांच्याकडून ना सोडवून घ्यायचे असतात. कसं एकदम पाल्याचं आकलन वेगळं असतं आणि त्याच्या आकलनाचं प्रकटीकरण वेगळं असतं. आकलनाचं मला सोपं करून सांगा ना मला. सोपं म्हणजे बघा कसं आहे, काही मुलांचं पाठांतर चांगलं असतं, बरोबर. त्यांना ना प्रश्नांची उत्तरं नीट कळलेली असतात, फक्त ना ऐन टायमाला गोंधळ होतो. परीक्षेच्या वेळी ना ते सगळे विसरून जातात. विसरून, बरोबर आहे. हे कशामुळे होतं? परीक्षेची भीती, पहिलं काय वेळेच्या बंधनाची भीती. मग इथे आपला कस लागतो. इथे आपण त्याला शिकवायचं असतं, त्यांचा सराव करून घ्यायचा असतो. हे जे संच असतात ना, ते सोडवायचे असतात आणि त्याच्यावरून सराव करून घ्यायचा असतो. हो आणि वेळ लावू ना हे सगळं. हे सगळं तुम्ही करून घेता? हा मी करून घेतो. बापरे, केवढं लक्ष देता हो मुलाकडे. नाहीतर हे कधी विचारलं का याला की बा कसा चाललाय अभ्यास, काय यायचं काही दिसलं नाही की फक्त फटकावायचं. ती स्टेशन मध्ये राहिलेली 3rd डिग्री कधी कधी घरी येऊन देतात. यांना ना कैदी आणि मुलं याच्यातला फरकच नाही कळला कधी. मी असा वागायचो माझ्या मुलाशी? तर आम्हाला कसं माहिती आहे सर साहेब? अगं याला मी विचारायचो की काय कसं चाललंय, हा म्हणायचं मस्त चाललंय. पप्पा अभ्यास मस्तच केला होता, परीक्षेला ते केलेलं आठवलं नाही. कसं बोलतोय बघ, पट्टा काढ माझा. सारखा पडतो. 5 बदाम द्यायचे ना भिजून तुला. बदाम मी दत्तूला शेंगदाणेच द्यायचे. शेंगदाणे म्हणजे कळलं नाही म्हणजे सर ऍक्च्युली ना ते मला पटतच नाही. बदाम म्हणजे कसं बडेजावपण आहे, हा. शेंगदाणा म्हणजे कसं आपुलकी आहे, आत्मीयता आहे. म्हणजे काही जमिनीच्या वर वाढतं, काही जमिनीच्या खाली. जे जमिनीच्या खाली वाढतं ना, त्याच्यात पोषक द्रव्ये जास्त आहेत, कळलं का? आणि हे बदाम बिदाम आहे ना, हे श्रीमंतांचे चोचले आहेत.
मी कसा भुरटा चोर आहे, मला शेंगदाणा परवडतो. गुडभर शेंगदाणे पण याच्या मागे एवढा सखोल अर्थ आहे. हो सर, लय खाली घुसले. शेंगदाणे खाऊन 96%, बदाम खाऊन 12%. अरे हे बघा तुमचं लक्ष नाही पोराकडे, लक्ष नाही तुमचा पोराकडे. तुम्ही जर वेळेत जर लक्ष द्यायला असता ना ती ही वेळ आली नसती. बाबा वेळ द्यायला ना घरी असायला पाहिजे माणसाने. एकट्या माणसाने काही होणार नाही. सगळ्यांनी दोघांनी मिळून वेळ दिला पाहिजे ना. वहिनी तुम्ही उगाच चिडचिड करताय. यांचा काही दोष नाहीये. पुरुषांच्या मागे पण किती व्याप असतात नाही का. आता आमच्या यांचंच घ्या ना. आता थंडीचे महिने चालू होते, हिवाळा, यांचा चोरीचा सीझन ना. हो म्हणजे कसं लोक थंडीमध्ये अंथरूण पांघरून घेऊन झोपलेली असतात, बाहेर कुत्री पण मुटकुळी करून झोपलेली असतात, त्यामुळे यांना चोरी करायला बरं पडतं. तुम्हाला सांगते याचा वापर केला त्याने, फायदा घेतला. 30 दिवस घराच्या बाहेर चोऱ्या करत सुटले होते. मी म्हटलं हे चुकतंय तुमचं, मुलाची परीक्षा तोंडावर आली आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला नको का. पाहिजे. मग त्यांनी पण मनावर घेतलं आणि मग डिसेंबर पासून वर्क फ्रॉम होम करायचं ठरवलं. वर्क फ्रॉम होम. अहो चोर आहेत ते काय घरी बसून चोऱ्या करायचे. ऍक्च्युली काय माझे 3-4 मोबाईल होते. मी ना सगळ्यांना फोन करायचो आणि त्यांना सांगायचो काय, तुमच्या नंबरवर जो आता OTP आला ना तो मला पाठवा. मग ते पाठवायचे, मग मी त्यांच्या अकाउंट मधले पैसे काढून घ्यायचो. पण एक प्रामाणिकपणे सांगतो, कसं ते कपाट फोडण्याची गंमत आहे ना, ती अशी OTP मधून पैसे चोरण्यात नाहीये. नाही ना. गप्प बसाओ. वेळेनुसार आता अपग्रेड व्हायला नको का. किती वेळ दगदग करत बसायचं. पण परीक्षेच्या वेळेस पप्पा घरी असल्यामुळे मला खूप सपोर्ट झाला. हे कर्तव्य आहे ते माझं. चोराला बापाचं कर्तव्य कळतंय, तुम्हाला कधी कळणार हो. ती चौकशी केली का माझ्या लेकरांची कधी. साहेब या वयात मुलांची मनं खूप खूप नाजूक असतात आणि पालक म्हणून आपणच त्यांची जबाबदारी घ्यायला पाहिजे की नाही. आणि आता एकदा फेल झालाय म्हणजे काय आयुष्य संपलं असं नाही नाही, होत आणि- ना. आता ऑक्टोबर येईल, मार्च येईल, तेव्हा बसवा परीक्षेला बसेल तू, पास होशील ना रे. आणि अगदीच काय झालं नाही ना सर, तर मी रात्रीचा तुमच्या घरी चोरी करायला येईन. मग त्या फावल्या वेळेत ना त्याचा अभ्यास पण घेईन आणि त्याला नोट्स पण देईन. तुम्ही अभ्यास घ्याल तेव्हा कशाला तुम्ही आता चला, मला काही problem नाही. चला. तुम्ही आता चला. हे काय अगं तो चोर आहे, त्याचा आम्हाला कबुली जबाब घ्यायचा आहे. कुठे चाललीस. कबुली जबाब ना आपण लिहून दिला पाहिजे की आपण आपल्या पोराच्या संगोपनात कमी पडलो, आपलं दुर्लक्ष झालं म्हणून तो नापास झाला. दुर्लक्ष. वने माझ्याच्या अभ्यासावर दुरून लक्ष होतं, विचार त्याला. हो कोणते कोणते विषय त्याला. हे बघ सांगतो मी तुला. पीटी. आणि हे काय असतं रे. हेच पीटी बाबा. तुला 2 पीटी होत्या अभ्यासक्रमात. अहो एकच मग कसला अभ्यास करत असतो. तुमचं नव्हतं लक्ष. तुम्हाला पॅरेंटिंगच्या विषयात ना 0 मार्क मिळाला पाहिजे. भाऊ चला ना, मला द्या ना, मी आता अभ्यास. वहिनी तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे ना सगळे नोट्स आहेत. लगेच अभ्यासाला चल. वने अगं ऐक ना. हे बाळा ए, याच्याकडनं करून ए, घेतील ना, दत्तू चला. अगं वने. नीट करून तुम्ही गप्प बसा. करून घ्या त्याच्याकडनं. करू द्या अभ्यास करू. काळजी घ्या. कर्तव्यात कमी पडलो तुम्ही, बाकी काय नाही. मोरे लक्ष नाही. बाप म्हणून हरलो मी खरं नाही, सांगतो. बरोबर आहे. नाही साहेब, माझा मुलगा माझ्यामुळे फेल झाला. हो ना. नाही, काळजी करू नका साहेब, मी सांगतो ना पुढे काय करायचं. मी सांगाल ना? या इकडे. बस बस सर या. बस. असं- मी बसतो खाली. खाली बसते. हो हो हो. मी वरती सांगा. बसतो. हो. एक सेकंड मोरे, जरा ती फाईल घ्या ना जरा. बरं बरं एक मिनिट. साहेब हा. खरं म्हणजे ना मला शाळेत असताना चोर व्हायचा होता. मी निबंध पण लिहिला होता. मी चोर झालो तर. पण शेवंतान काय केलं माहिती काय, पोलिसांवर निबंध लिहिला आणि तिथं माझा 96चा आकडा पडला का नाही. मोरे अभ्यास चाललाय ना. हा, शांत अभ्यास बसा. अभ्यास अभ्यास सांगा. काय ते तुम्ही काय. मुळात ना पहिल्यांदा काय करायचं, आपण ना मुलांना रिलॅक्स करायचं, त्यांच्या मनातली ना भीती काढून टाकायची सर. श्री हा. नाही श्री. नाही श्री नाही. वा वा, हे काहीतरी आगळंच घडलं आता इथे, पण त्यामुळे फार मजा आली. मस्त. प्रसाद दा. वा वा वा, बहारदार. ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती आणि लिहिली पण फार अप्रतिम होती. मोठे आणि अमोल पाटलांसाठी एकदा टाळ्या वाजव्या. विरोधाभासाचा कळस होता हे स्किट, म्हणजे कमाल. समीर, तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. हळूहळू हळूहळू तू 96% पोचशील याची मला खात्री आहे. त्यामुळे तुला मनपूर्वक शुभेच्छा. तुझा वावर, तुझा सेन्स ऑफ ह्युमर, त्याची एक वेगळी गंमत आहे आणि ती हळूहळू तू इथे खुलशील याची मला खात्री आहे. तुला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. अप्रतिम सांघिक परफॉर्मन्स होता. विशेष कौतुक श्रमेश तुझं, म्हणजे त्या चोराच्या चेहऱ्यावर पण जे भाव होते, म्हणजे वेळप्रसंगी जेव्हा तुझं कौतुक होत होतं तेव्हा, किंवा तू मध्येच एकदा लाजलास वगैरे, त्या ब्रिलियंट जागा होत्या खूप आणि त्या इतक्या डेलिकेटली काढल्यास तू बाहेर की क्या बात आहे. वा 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 वा. आणि तुमच्या सगळ्यांचं कौतुक, विशेष कौतुक, कारण या अशा प्रकारच्या स्किटसाठी
एक प्रकारचं टोकाचं कन्व्हिक्शन लागतं ते तुमच्या सगळ्यांच्या मध्ये आहे. आणि त्या कन्व्हिक्शननी तुम्ही ते सादर केलं, त्यामुळे त्याची मजा आली. म्हणजे लाजवाब, बहारदार. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स, खूप मजा आली. मोरे, तुमचा ठहराव आजकाल जो वाढत चाललाय, म्हणजे तुम्ही असे एक पोझिशन घेता, मग डायलॉग येतो, एकदम असा ठहरावनी सगळा डायलॉग डिलिव्हरी, ते खूपच आवडतं मला, फार भारी. श्रमेश, तुझ्याकडे खूप जबाबदारी होती, तुझ्याकडे खूप इम्पॉर्टंट वाक्य होती आणि एक समंजसपणा होता त्या वाक्यांमध्ये, तो खूप सुंदर तू वेगळा काढलास आणि फारच सुंदर वाक्य डिलिव्हर केलीस. खूप महत्त्वाचा विषय होता आणि त्याला अशा प्रकारे फुलवलत, अशा प्रकारे पोहोचवलत, मजा आली.